मित्रांनो, मी गोडाती काळे आपल्यासाठी घेऊन आलोय संत तुकाराम महाराज यांच्यावरील कविता. कवितेचे शीर्षक आहे युग पुरुष तुकाराम. युगानुयुगे गुलामावर अंमल करणाऱ्या वर्णवादी व्यवस्थेवर आसूड ओढलेस तू. युगानुयुगे गुलामावर अंमल करणाऱ्या वर्णवादी व्यवस्थेवर आसूड ओढलेस तू, आणि मेंदूवरील जळमटांचे पाश त्यांच्या ओरबडून काढलेस तू. तू दिला सुदात्ततेचा हेतू आणि मूलमंत्र विद्रोहाचा तुझ्या अवीट अभंगांनी गारूड केलंस तू इथल्या जनसामान्यावर. पशु पक्षी अनुवृक्षवल्लींना सोयरे मानणारा तू व्यथित झालास इथल्या आडान देवभोळ्या समाजाची व्यथा बघून. पशु पक्षी अनुवृक्षवल्लींना सोयरे मानणारा तू व्यथित झालास इथल्या आडान देवभोळ्या समाजाची व्यथा बघून, आणि देऊ लागलास आव्हान माणूस म्हणून घेणाऱ्यांना आणि त्यांच्यातील माणूसपणालाही. हादरवून सोडलीस तू गोथट विचारांचे रखवालदार आणि त्यांची उबट समाज व्यवस्था. त्यांनी अगदी चोख व्यवस्था केली होती की तू पोहोचूच नाहीस तळागाळापर्यंत, जाऊच नाहीत तुझे विचार पुढच्या पिढीच्या अंतापर्यंत. त्यासाठी त्यांनी बुडवली तुझी गाथा, तुझ्या मनातील अभंग व्यथा इंद्रायणीच्या पाण्यात चक्क. त्यासाठी त्यांनी बुडवली तुझी गाथा, तुझ्या मनातील अभंग व्यथा इंद्रायणीच्या पाण्यात चक्क. पण त्यांना कुठे माहित होतं की इथल्या मातीत तू पेरलेलं शुद्ध विचारांचं बीज रुजलं अंतरलंही भक्कमपणे. इथल्या मातीत तू पेरलेलं शुद्ध विचारांचं बीज रुजलं अंतरलंही भक्कमपणे. तशीच तुझी गाथाही इंद्रायणीच्या प्रवाहाबरोबरच पोहोचली घराघरात. अन आवाज म्हणली इथल्या प्रत्येक कंठाचा.